नमस्कार. मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह तडजोड. लेखक अशोक कोकाटे. कथा सौदा. गुळाच्या टरकातनं कोल्हापूरला जायचं म्हणून येरवाळी उठून पांदीला जाऊन आलो. तवर गुऱ्हाळावरनं गुळ भरून टरक आला. दादानं पणजी खोचलं. मी पण तोंडावर आडवं तिळवं चपापा पाणी मारलं आणि भुरुक भुरुक करून शान 4 चटक्यात चा संपविला. येतूयास वीर म्हणून दादानं पटक्याचा शेवटचा तिडा टाळूवर खोचला. घेऊन जावा की, पोरं किती दिवस झालं घड्याळासाठी रडतया. आणा जावा कसलं बसलं तरी म्हणून आईनं फडक्यात 2 भाकरी आणि 10-12 भजी बांधली. मला नेनरी शेंडो घड्याळ पाहिजे म्हणून मी पण चुलीपुढं खुतखुतून बसलो. कशाच लेका सडून फाडू, उचल दिली तर बरं, नाहीतर कसं जमतं या कुणास ठाव. त्याच्या परास असं करतो की मीच येताना घेऊन शान येतो की. नाही मीच येणार, मला कोल्हापूर पण बघायचं आहे. हां म्हणून मी लागलो रडायला. हां बास कर आता, उगच भोंगा पसरू नग म्हणून आईनं पदरानं माझं डोळं पुसलं आणि कुडत्याची बटणं घातली. बर चल, परले का तिथं दुसरं तिसरं काय मागायचं नाही बघ, नाहीतर तिथं पोरं बदलून मिळतात. तिथं दिन तुला सांगून ठेवतो हां. असं म्हणून दादानं भाकरीची पिशवी हातात घेतली आणि पायतान घातलं. आईनं कंबरसन 2 रुपये काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं. हेच काय तरी घेऊन खा आणि उगीच हेंद्र्यासारखं इकडं तिकडं बघित हिंडू नकस. त्याचं बॉट सोडायचं नाही. जापळ. हायस्कूलला 8वीत गेल्यापासनं आई दादाच्या मागं नुसता तगादा लावला होता. नवी कापडं घ्या, घड्याळ पाहिजे. दादाला विचारलं की म्हणायचा गुळाची पट्टी करायला कोल्हापूरला गेल्यावर आणतो. तसा दादा लई येळा जाऊन आलता, पर त्याला दुकानाकडं जायला जमलं नाही. आणतो पुढच्या येळेला बघू म्हणून दादा टोलवाटोलवी करायचा. मग मी आईबशी खंत्या काढायचा. वर्गात कुणाकुणाच्या हातात घड्याळं हायती ह्याची नावं सांगायचा. तेनी कवा घेतली ते पण सांगायचं. आईचं 1 नाही का 2 नाही, मग खचून आय कळालं का म्हणून वरडायचं. हां बोल, माझं ध्यान आहे तुझ्याकडं म्हणून आईनं तव्यातली भाकरी उलटायची. तुझ्या आईला म्हणून शिवी हसडायची आणि खायचो. आधीमधी आईनं तांदूळ मकं इकून कापडं घेतलेली, पर घड्याळ गुऱ्हाळ झाल्यावर घेतू असा दादानं वायदा गेलाता म्हणून आज टरकातनं जायचं होतं. टरकात बसून कोल्हापूरला आलो. लई मोठाली घरं, मोठं रस्तं बघून हराकलो. ऐकून माहीत असल्यानं कोल्हापूर बघाय मिळालं आणि लई वर्ष दादा आला आता जाऊया मग जाऊया करीत होता. दर वर्षाला वेगळंच कारण सांगून मला चकवायचा. पर कसं का असं ना आज कोल्हापूरला आलतो. रिक्षा फटफटी आणि कसल्या गाड्या सुळकाड्या घीत एकमेकींच्या पुढं पळायच्या. पुढं बी तेवढ्याच यायच्या आणि मागणं बी तेवढ्याच. आमचा टरक मधोमध रस्ता धरून पळता. पॉम करून ड्रायव्हर पुढच्या गाडीवाल्याला काहीतरी सांगायचा. सगळ्यात इसेस म्हणजे बायका फटफटी चालवत्यात. ते पहिल्यांदाच बघितल्यालं. कवा गावाकडं जाऊन म्हैतरासनी सांगीन झाल्यालं. टरक वार्डात शिरला. आया किच्चा गुळाच्या पेंडचं डोंगारच्या डोंगार रचलेलं. बारीक मोठ्या धाप्या लावलेल्या. 10-12 गल्लीतनी गुळच गुळ. आमच्या टरकातनं आमचं 45 रव, दगडू कोळकरांचं 15, नामू गाडीवानांचं 20 त्यांनी दादाला पावत्या आणायला सांगितल्या होत्या. टरक नरसू जोशीच्या पेंडीवर मागं सरून लावला. जरा
चहा हाणूया, थंड वाजतीया. आता 10ला सौदा सुरू होईल, ड्रायव्हर म्हणाला. चहा घेऊन आम्ही पेंढीवर आलो. या मालक, म्हणून दिवाणजीनं दादाला पेंढीवर बसायला घेतला. वखारीतल्या पेंढीवर बसलेला आमचा दादा शाहू महाराजासारखा रुबाबदार दिसत होता. बरं, मग काय म्हणतूया? फड बरा चाललाय नवं? म्हणून दिवाणजीनं शिवाऱ्याचा खाते नंबर काढला. अहो, तुमच्या शिवारकरांनी गेल्या वर्षी बरीच उचल केलेली आहे. त्यानंतर काय परतफेड केलेली नाही. त्याचा गूळ यावर्षी आमच्याकडं येईल का? तर येईल की. पर माणसं वाटा आडवित्यात, वाटतं पाणी सोडत्यात, म्हणून जरा गुराळ लंबिवत्यात. वाटा आडवित्यात ती काय दुसऱ्याच्यातनं जाईत नाहीत होय? दिवाणजी म्हणाला. होय, पर हाय की गावातली राजकारण, दादा म्हणाला. हात त्याच्या मारी. इकडं पुढारी एका ताटात बसून खात्यात आणि तुमचं असवी. बरं, ते जाऊ दे. गडी कोण? दिवाणजीनं माझी ओळख विचारली. ह्यो आमचा थोरला गडी, साळवाला. दादानं ओळख सांगितली. असवी. बाळ्या, नाव काय तुझं? अशोक, मी बावरत बोललो. कितवीला आहेस? 8वीत आहे. कपाशीला हायस्कूलला जातो. बरं, मग काय दादा, बरं कोल्हापूर बघायला आलायस होय? होय, त्याला कोल्हापूर बी दावायचं आहे आणि घड्याळ बी घ्यायचं आहे. कंचर ते, दादा म्हणाला. हेनरी सँडू, मी म्हणालो. बापूसाहेब पोरगं हुशार आहे बरं का. घेऊन टाका का घड्याळ. सौदा सुरू झाला. व्यापाराच्या झुंडीच्या झुंडी गुळाच्या गल्लीत शिरल्या. आम्ही पण पेंढीवरनं आमच्या गुळाकडला आलो. सौदा बोलणारा गुळाचा थंडीवर चपला सक्कट उभा राहून जोरजोरात ओरडून 700, 700, 710, 720, 25, 30, 35 वर जोर देऊन तो एपाऱ्याच्याकडं बोट मारीत. खालनं येणारी 725 मार दुसरा, 730 मार असं म्हणायचीत. मला यातलं काय पण कळत नव्हतं. पुढच्या थडीवर जाऊन 725, 730, 725, 35, 40 वर जोर देऊन बोट मारता खालनं. 735 वर 740 मार म्हणून आरडायचीत. गुळाच्या ढेपला मुंगळत दसावं तसं व्यापारी गुळाभोवतीन होत्यात. दिवाणजीनं दराची लेबल लावली. सगळं व्यापारी कोणच्या मारून आमच्या गुळाची चव बघायचीत आणि दर पाडायचीत. त्यांच्यात माझा दादा एका बाजूला आल्या आपल्या गुळाचा चालल्याला लिलाव बघित होता. दादाचा चेहरा पडलेला, कपाळावर आठ्या पडलेल्या. त्यात मला उसाच्या सऱ्या दिसल्या. सरीतला हिरवागार उसात दादा उभा राहिलेला. बगळ्यांचा थवा पाण्यात पुढं सरकून किडं खाणारा. पर या बगळ्यांनी दादाचा गुळच खाल्लेला. व्यापारी दलाल पुढच्या वखारीत घुसलं. दादा आणि मी गुळाकडं बघित राहिलं. 30 रवं 735 आणि 15 रवं 740 सान केलतं. एका रानातल्या गुळाची 2 कलमं. आम्ही पेढीवर आलो. दिवाणजीकडं दादानं उचल मागितली. त्यानं दादाचं खातं काढलं. अहो, गेल्या वर्षी लय उचल केली असा. आता काय द्यायचं? अजून 2 कुणगी हायती, 21 रवं होतील, दादा म्हणाला. मग शेठ येऊ द्यात, बसा तुम्ही. शेठ येई पातूर काय करायचं म्हणून दादा म्हणाला. पोराला जरा आणतो कोल्हापूरनं फिरवून. बरं म्हणून दिवाणजीनं चोपडीत तोंड घातलं आणि आम्ही यार्डातनं बाहेर पडलो. रस्त्यानं कडकडनं दादाचा हात धरून कोल्हापूर न्याहाळीत होतो. गावाकडल्या परास सगळंच नवं दिसत होतं. तारा राणीचा पुतळा घोडा अंगावर आल्यासारखा वाटला. नवं इष्टी स्टँड, जुनं इष्टी स्टँड, रेल्वे स्टँड, सगळीकडं जत्रा फुलल्यासारखी माणसं. लांबडीच्या लांबडी रेल्वेगाडी बघून अवाक झालो. 4 बोटाच्या लोखंडी पट्टीवरनं कशी पळत असल मला कल्पनाच करायला आली नाही. आईनं पाटचं उठून भाकरी घातलेली फडक्यातनं आणल्या होत्या. दादानं गाड्यावर
2 भजी घेतली आणि टाऊन हालच्या बागत बसून खाल्ली. ही सगळी नावं दादानं सांगितलेली म्हणून मला माहिती. भाकरी खाऊन आम्ही अंबाबाईच्या देवळात गेलो. अंबाबाईचं दगडी देऊळ आणि आमचं सिद्धोबाचं देऊळ लय वेगळं वाटतं. अख्खं खांबच्या खांब एकाच दगडाचं. हात लावला तर गारगार इचू दगड. खांबावरलं नक्षीकाम बघून चाटच पडलो. कसं आणि कवा कोरलं असेल. पायापासून ते कळसापातूर दगडी बांधकाम, ते पण कोरीव जिथल्या तिथं. खिडक्या त्यात पण देव. सगळ्या देवळाला येडा मारला तर फाडीच्या फाडी घडवून बसविलेल्या. योग साधा पण चुकलेला नाही. कुण्या भाग्यवंतानं बांधून पुण्य केलं असेल. कमानीचा दगड बघून तर नदारच फिरायला लागली. कसा वर दगड चढविला असेल मला सुचतच नव्हतं. आत देवळात धुपाचा वास, आरतीच्या तालावर ठोका. एवढं ग्वाड वाटलं सांगायचं म्हणजे दिवसभर देवळातच बसावं वाटलं. पर यार्डात शेठ यांची वेळ झालती म्हणून आम्ही तिथनं निघालो. 12:15चा टाईम झालेला. डांबरी रस्तं तव्यासारखं तापलेलं. पाय चटाचटा भाजायला लागलं. दादा पाय भाजत्याती मी म्हणालो. ये सावलीनं म्हणून दादानं पुढच्या वळणापातूर नेलं. पर लईच पाय भाजत्याती म्हणून रिक्षा केली. गर्दीतनं रिक्षा पळताना डोळं गरगरा फिरायला लागलं. कुणाच्या तरी अंगावर जात्या का काय असं वाटायचं. पर पाण्यात मासोळी वळवळावी तशी वळवीत रिक्षा यार्डात आली. कोल्हापूर बघितल्याचा आनंद झालता. पर घड्याळाचं तेवढं राहिलेलं म्हणून दादाला आठवण करून दिली. दादा घड्याळ कुठं घ्यायचं? घेऊया म्हणून दादानं रिक्षेवाल्याला पैसे दिले आणि पेंढीवर गेलो. नमस्कार. चमत्कार करून दादानं उचल मागितली. शेठनं दादाचं खातं काढायला सांगितलं. मागील बाकी 17,500 आणि त्यावरनं व्याज. दिवाणजी म्हणाला. बापूसाब आणि किती गुळ हाय? सेठ म्हणाला. हाय की अजून 20-25 रवं. हां मग कशाला घेतोयास उचल. व्याज भरणार नाही. दादानं लई हांजी करून बघितलं. काय तरी मागं पुढं हातपाय हलवायला येतील एवढ्या येळला द्या. गुराळ खर्च. पावडरीचं पैसे द्यायचं आहे ती. पोरग्याला घड्याळ पण घ्यायचं आहे. ते सगळं बराबर आहे. पर पुढचा गुळ घेऊन ये मग बघू थोडंफार. शेठ म्हणाला. दादा येरबाडल्यावानी झाला. आम्ही बाप लेकांनी एकमेकांच्या तोंडाकडं बघितलं. उठलू आणि इष्टी स्टँडची वाट धरली. यार्डातनं इष्टी स्टँडपातूर अजाबात आम्ही काय बोललो नाही. दादानं बटराचा योग पुढा घेतला. मी हळूच म्हणालो. दादा घड्याळ गा. लेका चल गप गुमान. बघू पुढच्या सौद्याला. धन्यवाद.